बाबा 8 दिवस काय शेतात नाही आलो, पण काय गवत झालंय शेतात. एक तर ते घरी बायकोचं टेन्शन, सारखं ओरडत राहते माझ्यावर. एक तर हे शेताचं टेन्शन. आता हे कशाला कॉल केला मला? बोल ना. अरे भाऊ, वहिनीचा फोन आलता, लई रागात बोलत होती. काय म्हणत होती? वहिनी म्हणत होती संध्याकाळी त्यांना घरी येऊ द्या, नंतर त्यांच्याकडे बघते. भाऊ एवढं काय घाबरतो वहिनीला? अरे परविन्या, तुझी वहिनी तुझ्यासोबत मजाक करत होती, मला थोडी असं म्हणणार आहे ती. बरं ते जाऊ दे भाऊ, पण तू आता कुठेस? अरे परवीन, शेतात थोडं काम होतं, मी इथं शेतात आलतो. लईच गवत झालंय रे शेतामध्ये. एक काम कर ना, तू इकडे ये ना थोडं. बरं येतो. आलास का परवीन? अरे बघ ना किती गवत झालंय शेतामध्ये. ए भाऊ, तुम्ही मला म्हणणार आणि मी नाही येणार असं चालेल का? पप्पा कशाला आलेत शेतात? काय रे, एवढं का बोलता तुम्ही? अरे हो काका, तुमचा मुलगा लई बायकोनी भेट आहे ना. अरे परवीन, हे कशाला सांगतो? अरे पोरा, आमच्या काळात ना बायकोला घाबरत नव्हतो. बायकोचं पत्र खाली पडलं ना, बायकोला घरात कोंडून हाणत होतो आम्ही. अहो पप्पा, तुमच्या काळात लईच बायकोला हाणत होता ना, तर आता मी पण बायकोला घाबरणार नाही. मी पण आता ना बायकोला एवढं हाणणार आहे ना, माझ्या ताब्यात ठेवणार आहे. बघा तुम्ही आता. तेच फोन आलाय. हॅलो, कुठं आहेस? हॅलो बायको, तुला आजपासून मी सांगून देतो, सगळे काम तू करायचे. मला सारखं फोन लावायचं नाही. मी कुठं गेलो, काय करायलो, तुला काय घेणं देणं नाही त्याच्यापासून. मी कुठं जाईन, कुठं काय करीन, मी माझं बघेन. काय तुम्ही मोठ्या आवाजात मला बोलतात? या घरी तुम्हाला दाखवते. अगं चकोले, असं ना आपल्या शेजारचं ते छोट्या नाही का, ते छोट्या त्याच्या बायकोला म्हणत होता. कोण आहे तिथं? कोण असणार आहे? आपलं परवीन आहे आणि पप्पा आहे इथं. बर, मला सांगितलं असतं ना, दाखवले असते तुम्हाला. नाही, तुला कशाला म्हणणार आहे मी? अरे भाड खाऊ, आताच म्हणत होतं की बायकोला तसं ठेवीन, असं करीन, मारीन. आता काय झालं?